पेट्रोल डिझेलसाठी लोक एकमेकांवर तुटून पडतायत. पंपावर गोंधळ, आरडाओरडा आणि काही ठिकाणी तर मारामारी. हा नेमका तुटवडा आहे का की भीतीचं वातावरण? आणि यामागचं खरं कारण काय? देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागले. विशेष म्हणजे गेल्या अवघ्या 10 दिवसात ही तिसरी दरवाढ असून एकूण वाढ तब्बल 5 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावाचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर होताना दिसतोय. दरवाढ इथेच थांबलेली नाही. दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून महागाईचा फटका आता आणखी तीव्र होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या भागात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना 10 ते 15 तास लाईनमध्ये उभं राहूनही डिझेल मिळत नाहीये. मशागतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. आगाऊ पैसे भरूनही पेट्रोल पंप चालकांना पुरेसा डिझेलचा साठा मिळत नसल्यानं समस्या आणखी गंभीर होताना दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं म्हणणं मात्र वेगळंच आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, पुरवठा सुरळीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून खरेदी करू नये. मात्र अशी परिस्थिती भारतात पहिल्यांदा दिसते का? इतिहासात काही वेळा इंधन संकट आली आहेत. 1973चा ऑइल क्रायसिस, 1990चं गल्फ वॉर, 2020चा कोविड काळ आणि 2022चं रशिया युक्रेन युद्ध. पण त्यावेळी मुख्यतः जागतिक कारणांमुळे दरवाढ झाली होती. सध्याच्या परिस्थितीत मात्र दरवाढीसोबत काही भागात प्रत्यक्षात तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळेच भीतीचं वातावरण तयार होतंय. तज्ज्ञांच्या मते इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होणार आहे. म्हणजेच महागाईचा आणखी एक मोठा फटका सर्वसामान्यांना पुढील काही दिवसांमध्ये बसू शकतो. एकीकडे दरवाढ, दुसरीकडे तुटवडा आणि त्यातच भीतीमुळे निर्माण झालेला गोंधळ. सरकार म्हणतंय सगळं सुरळीत आहे, पण जमिनीवरचं वास्तव काही वेगळं चित्र दाखवतंय. ही परिस्थिती खरंच नियंत्रणात आहे का? ही मोठ्या संकटाची सुरुवात तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्कीच.